सूर्यनारायण परकम्मा कुट्टी सुप्रभात श्री विठ्ठल नर्मदे हर. सर्वांना स्वागत आहे आपल्या चॅनलवर यात्री एक्सप्रेस. आणि आजचा आपला 7वा दिवस. काय धरते 7वा असणार? हां बरोबर आहे, मला विसरायला होतं. आजचा अशा प्रकारे आपला 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवसाचा प्रवास आता आपण सुरू करत आहोत. कुठून? मरकटी संगम आणि माकडखेडा इथून आपण निघत आहोत. आता पुढचा प्रवास आपल्याला जास्त नाही, छोटासाच प्रवास आहे कारण आपल्या काही रिपेरिंगच्या गोष्टी आहेत. पुढे एक छोटासा आपल्याला पुढं व्यवस्थित असं शहर लागतो आहे. त्या शहरामध्ये जाऊन आपल्याला काही जे रिपेरिंगच्या गोष्टी आहेत, थोड्याफार काय मेडिसिन्स असतील, त्या सर्व गोष्टी पाहायच्या आहेत. त्याच्यामुळं आज तिकडं थोडा वेळ जाणार आहे आपला. आणि आजच्या दिवसाला लेट निघायचं कारणच येतच आहे का तिकडं आजच्या दिवसाला दुपारपर्यंत मार्केट बंद असतो. काहीतरी त्यांचं आहे, जो फोन करून विचारला आम्ही, म्हणे ते आज मार्केट बंद असतो, दुपारच्या नंतर खुलतो. मग त्यामुळं आम्ही उशिरा चाललो आहोत. आणि चला आपण तिथपर्यंत तरी जाऊया. काय असतील ते आपली कार्य आपले उरकूया. थोडीशी बॅग इथं तिथं फाटली असेल काय, म्हणजे आज सर्व टोटल कपड्यांपासून टोटल गोष्टी आपल्याला तिथं रिपेअर करायची आहेत. मग आपल्याला पुढं प्रवास करायचा आहे. तर श्री विठ्ठल अँड नर्मदे हर. नर्मदे हर. आपल्याला थोडा स्ट्रीट रोड लागलेला आहे आणि या स्ट्रीट रोडच्या बाजूनच नर्मदा मैया वाहत असते बरं का. थोडा म्हणजे या गावाचं थोडा म्हणजे जास्त नाही, एक 500 मीटर असं तिथून म्हणजे जवळच संगम आहे. म्हणून हा स्ट्रीट रोड आपल्याला लागलेला आहे. तर आता आपल्याला जपून चालावं लागेल कारण स्ट्रीट रोड आहे ना का, गाड्या येऊन जाऊन करतात. त्याच्यामुळं आपण सगळे आपण एका लाईनीत चालूया म्हणजे आपल्याला अडचण नाही होणार. दुसऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या गाडीला अडचण सुद्धा होणार नाही. तर नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर बोलिए. और हम अभी जहाँ पे आए हैं वो ये गांव का नाम क्या? शांतिनगर माखड़खेड़ा. शांतिनगर माकडखेड़ा. मतलब आप वेदा नदी पार करके आएंगे, ज़्यादा नहीं 100 मीटर पे ये अपन को जो दुकान है ये दिखाई देगा. यहाँ पे सिर्फ और सिर्फ परिक्रमा वासियों के लिए बहुत पर्वणीय बोलेगा तो चलेगा. मतलब बैग टूटा है कुछ, मतलब खरीदी करना है, ये पंचा है, ये सब नहीं क्या, ये सब कपड़े हैं और बहुत सारे ऐसे पंचे हैं जो नर्मदा परिक्रमा वासियों के काम आते हैं. तो ये जो दुकान है ये दुकान लगभग सिर्फ और सिर्फ परिक्रमा वासियों के लिए एकदम उचित है. क्या गुरुजी क्या कहना है? एकदम उत्तम, सारी सुविधा यहाँ आपको मिल जाएगी. हाँ, परिक्रमा वासियों को जो भी दिक्कत है, बैग फटी है या कुछ लेना है, तो ये दुकान यहाँ पे है. आप कभी भी आइएगा और बहुत पैसा कम लेते हैं. भैया जी ने मेरा बैग दिला के दिया. बैनर लगा है ना, देखो ये बैनर भी लगा है. ये ऐसे तरीके के यहाँ पे सब काम और परिक्रमा वासियों के लिए बहुत मतलब मदद होएगी. ऐसा ही दुकान है, आप कभी भी आइएगा इनके यहाँ पे और सब सामान यहाँ से लीजिएगा. क्योंकि पता है मेरे को आगे कुछ नहीं मिलता है जल्दी, आगे कुछ मिलता नहीं जल्दी. और आपके यहाँ पे काम अच्छा हुआ, बहुत अच्छा लगा. हमारा बैग फटा था, जो कंधे पे बैग है वो फटा था, वो भी सिल के मिला. आप कभी भी आइएगा और बोलो नर्मदे हर सबके लिए. नर्मदे हर नर्मदे हर. आणि थोडंसं म्हटलं बालबॉक करावं नाही का, चाय पाण्यासाठी आपण सगळी मंडळी थांबलेलो आहोत. आताच बॅग वगैरे शिवल्या, पण आमच्या महाराज म्हटले का आपण जरा चाय पाणी करू मग पुढे जाऊ. चला श्री विठ्ठल ज्ञानदेव नर्मदे हर. चला मंडळी नर्मदे हर. आता आपण हा स्ट्रीट रोड सोडून परत आपल्या मैयाच्या किनाऱ्याने जायचा आपल्याला रोड आलेला आहे. आणि मस्त आता मैयाच्या आपण किनाऱ्याने जाऊया. वा, कधीपासून विचार करत होता हा रोड कधी जाईल. आपल्याला छोटी रोड गेलेला आहे आणि आपल्याला आता समोर डायरेक्ट जंगलात उतरायचं आहे. आपल्याला बघा लिहिलं इथं परिक्रमा मार्ग, समोर उतरायचं आहे जंगलात आपल्याला. चला नर्मदे हर जीवनभर. हा, इथं गाडी नाही. चला नर्मदे हर.
असं रोड लागल्यावर खूप आनंद येतो. असं रोड बीड आला का डांबरी रोड मग जरा असा शिरल्यासारखं होतं. पण असं दोन्ही अनुभव आपल्याला गरजेचे आहेत, कारण की पुढं गुजरात वगैरे प्रांतामध्ये आपल्याला काही दिवस रोडवरूनच चालावं लागते. आपल्याला नर्मदा मैयाजवळ तट नसतो, थोडा वेळ लांबच असतो तट. एक 10-15 दिवस तट भेटत नाही. कधी असंही होतं. त्याची सवयच समजा ही आपण करून घेतो आहे. चला नर्मदे हर. आपल्याला वाटेला जात असताना नागमंदिर लागलेलं आहे. स्थापना आहे 1999 साली. हा नागमंदिर खूप सुंदर असं नागमंदिर आहे. परिक्रमावासियांना इथं पाण्याची सेवा आणि इथं थोडाफार विसावा असतो. वा, सुंदर आवारा आहे मंदिराचा. नागमंदिर. लई शेती आहे महाराज इथं. लई शेती आहे सगळीकडे बघा. शेतीच शेती. कारण की सुपीक जमीन याच्यामुळं नर्मदा मैयाचं पाणी यांना जवळ आहे म्हणून. हा, हरभरा लावला. हरभरा, चणा. कलिंगोड हा. नाही डोगोड आहे. कलिंगोड आहे. नाही डोगोड आहे. कलिंगोड आहे. नाही डगोड आहे. नाही कलिंगड हा. नाही जाडा होतो. नाही कलिंगड आहे. कलिंगड आहे. ज्याला भूक लागली असेल या आणि कलिंगड खा. अर्धा कापलेला आहे. आपल्या दाताची टेस्टिंग नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हा, झाड जरी कडू असला कमजोर झालाय. काय माऊली गुरुजी, झाड जरी कडू असला सावली मात्र त्याची गोड आहे. आणि अशा कडुलिंबाच्या झाडाखाली आम्ही गोड सावली घेत आहोत आम्ही. बोला. लिंबाला कसा गोड पाला. वा वा. लिंबाला कसा गोड पाला. झालो रंग मी पाहून या साईलीला. झालो रंग मी वाहून या साई. नर्मदे हर. आताच आपला विसावा झालेला आहे आणि विसावा करून आपण निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. अजून आपल्याला नॉनस्टॉप एक गोष्ट गाठायची आहे, म्हणजे शालिवाहनला आपल्याला पोचणं आहे. तिकडे एक व्यक्ती आपली वाट बघत आहे, कारण की त्या व्यक्तीला आपण काही कामं सांगितलेले आहेत. माझं स्वेटर आहे, कारण की मागं स्वेटर विसरून आलो मी. एक स्वेटर आणि 2 गोष्टी अजून मेडिसिन वगैरे असे सर्वांच्या काही ना काही कामं आहेत की त्या व्यक्तीने आपले केलेले आहेत. खरंच खूप आभार त्या व्यक्तीचे. आता जाऊया आणि त्याला थेट भेटूया. आता मला वाटतं मी मोबाईल तिकडंच काढीन, रस्त्यात काय भेटलं तर काढीन. चला. श्री विठ्ठल. नर्मदे हर. हम चल रहे थे, हमारे बाबा आगे चले गए, लेकिन बाबा हमको क्या कर रहे, बाय बाय. ओ बाबा जी, नर्मदे हर. हाँ बुलंद आवाज में है. किधर है? झाड़ियों में छुप गया. हाँ बुलंद आवाज. नर्मदे हर. स्वागत करिए. गाड़ी बनाई गई है. चला. गाड़ी चालू नहीं करेंगे. नर्मदे हर. आपण आलेलो आहोत आता कठोरा ग्राम नर्मदा ट्रेडर्स ग्रामसन जवळ असलेला कठोरा. असा कठोरा ग्रामातून आपण चाललेलो आहोत. नर्मदे हर. चला नर्मदे हर. नर्मदे हर जीवन भर. आणि आता आपण आलेलो आहोत कठोरा या गावात. आणि कठोरा या गावात आपल्याला हर हर नर्मदे मैयाचं मंदिर लागलेलं आहे. आणि इकडंच आपल्याला भोजन प्रसादी करायचं आहे. वेळसुद्धा झालेला आहे. बरोबर वेळेवर आपल्याला जेवणाचं ठिकाण भेटलेलं आहे. 12-12:30 वाजलेले आहेत. इकडले भाविक पुण्याचेच आहेत बरं का. आणि ते 15 दिवस झाले इथे सेवा करतात नर्मदा परिक्रमावासियांचे. आता त्यांची आपण भोजन प्रसादी घेऊया आणि मग तटातटाने निघूया. आता खाली माझी नर्मदा मैया आहे. हा, नर्मदा मैयाचा तट लागला का आनंद काही वेगळाच होता. द्विगुणित आनंद होता. द्विगुणित. खूप छान असं तट लागलेला आहे आपल्याला. आणि कदाचित आपण आता इथून पुढं
थोडा तटातटाने आपण पुढे जायचा प्रयत्न करू. चला, नर्मदे हर. बाबाचं लिहून उद्या. श्री विठ्ठल, नर्मदे हर. आणि आज आपले महाराजांचे परम मित्र. आपका नाम, शुभ नाम? मेरा शुभ नाम दीपक कुमावत, दीपक कुमावत. अच्छा जी, दीपक. खरगोन जिले से. कौन सा जिल्हा? खरगोन जिले से. खरगोन जिल्हा. तर दीपक कुमावत जे आहेत, आपला स्वेटर आपण सांगितलेला मागे विसरलेलो, तर यांना एकच कॉल केला महाराजांनी आणि महाराज तब्बल 40 किलोमीटर लांब येऊन आम्हाला हा स्वेटर दिला है. अभी आपके बारे में क्या कहना? आप इतने दूर आए नहीं, हमको. मैं तो सेवा के लिए आया था, मुझे सेवा देने का मौका मिला. और अच्छा. कोई सेवा हो तो मुझे आप बताइएगा, अरे मैं बाप सेवा रे. जरूर करूंगा आके. नक्की. कहीं पर भी हो, सेवा देने के लिए जरूरी. ठीक है, ठीक है. जब भी अभी आपने जो सेवा करी हमारी, भी सेटर इतना दूर से ला के 40 किलोमीटर आए हुए हैं आपके लिए गुरु जी, है कि नहीं? अभी जब भी आप हमारे इलाके में आइएगा, हाँ, पंढरपुर आएंगे मुंबई, ना? पंढरपुर, पुणे, कभी भी आपको कुछ भी दिक्कत होए, बस महाराज जी को एक कॉल महाराज करो. जी से बात महाराज होती जी है. हमको कॉल करेंगे, आपकी सब दिक्कत हम उधर दूर कर देंगे, है कि नहीं? बोला महाराज था जी? मुझे पंढरपुर बुलाया था. पंढरपूर आएंगे. बोलो नर्मदे हर. चप्पल. तेरा को? चला, नर्मदे हर. हे काय रे बडा? टेढ़ी संगम, उत्तर तट, शेषघाट, दुधी से करीबन 18 किलोमीटर दूरी पर और बीजापूर. आणि अशा प्रकारे आपले आता दुपारचं भोजन करून आपण सर्व निघालेलो आहोत. इथं सेवेकरी म्हणून पुण्याची मंडळी इथं होती. आज अन्नक्षेत्र, आज असं वाटलं का आज घरचं जेवण होतं. म्हणजे पुण्याची आपली महाराष्ट्राची आठवण आली. डाळ भात, चपात्या आपल्यासारख्या, म्हणजे चपट्या, आणि अशा प्रकारे जेवण होतं. खूप छान जेवण होतं. आणि आता ते करून आपण निघालो आहोत पुढं. आता आपल्याला जायचं आहे तटातटारी. चला पटापट. किती मोटर लागल्यात, बाप रे बाप. या वायरिंगचंच असं वाटतंय का मांडव बनून जाईल, एवढ्या मोटर इथं लागलेल्या आहेत. म्हणजे नर्मदेचं मैयाचं पाणी इकडली लोकलची लोक वापरतात प्यायला, आंघोळीला. वा, खूप छान. आणि हे फिल्टर करायची गरज नाही, मैयाचं पाणी म्हणजे स्वतः फिल्टरच आहे. चला, नर्मदे हर. आता आपण चाललो आहोत तटातटानी. खूप मजा येणार आहे तटानी चालताना. चला, खूप सुंदर, अतिशय सुंदर. वा, असं तटाने चालायला मजा येते. आणि आपल्याला जिकडं जायचं होतं शालिवाहन, तर शालिवाहन जर रोडनी गेलो, आता इथून समजा रोड पकडायचं असलं तर शालिवाहन थेट आहे इथून 7 ते 8 किलोमीटर, म्हणजे रोडने गेलो तर. पण नर्मदा मैयाच्या तटावरून गेलो तर शालिवाहन फक्त 3च किलोमीटर आपल्याला पडतो आहे. फक्त एवढंच का, हे आडमार्गाने पण आनंद आहे. काही याला आडमार्ग बोलता येत नाही, आनंदाचा मार्ग आपण बोलू याला, आनंदाचा मार्ग. असाच मार्ग आपल्याला वापरायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढं, कारण की तटातटानेच जायला आनंद आहे. चला, भेटूया आपण. जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. नाम राम लक्ष्मण दो भाई, संग नारी कुमरा सुहाई. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. हरे निशिचर भय देवी, दीप्र फिरई हम खोजत तेही. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. बोला ना. प्रभू श्री हनुमानजी जेव्हा त्यांचा सुग्रीवनी पाठवलेलं आहे, हां सुग्रीव जी ने जब भेजा हनुमान जी को, देखो जो नर घूम रहे वो कौन है, हां थोड़ा पता लगा के आओ. अब तक हनुमान जी और राम जी की भेंट नहीं हुई थी, हां भेंट हो रही है. तो हनुमान जी पूछ रहे कि आप इधर किस कारण आए हो. हां. तो वो कह रहा, नेहा हरि निशिचर भय देहि, विप्र फिरई हम खोजत तेहि. वो वीडियो लेंगे. आप आगे चलो महाराज, आप चलो आगे चलो ना. चलो आगे. मैं आगे चलो, ठीक आहे, पडत आएंगे. तो तुम वीडियो ठीक में आहे. बता देता. भेटली ना वीडियो माझी. मग श्री राम जय राम, आगे चलते रहो महाराज. श्री राम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. मंगल भवना मंगल हारी, हरौ नाथ मम संकट भारी. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. जजपि नाथ बहु अवगुण मोरे, सेवक प्रभु परे जनि भोरे. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम,
जय जय राम नाथ जीव तव माया मोहा सो निस्तर ही तुम ही पोहा श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम परमय रघुबीर दोहाई जान ही नहीं कछु भजन उपाय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि अशा प्रकारे आणखीन एक आपल्याला काहीतरी हां 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 ओके ओके रस्ता बनवलेला आहे. मला वाटलं आता आली का काय अडचण आपल्याला. वा रोड बनवलेला आहे त्याला काही हरकत नाही. जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम मयत्री की जय दीन जानी तेहि अभय की जय राम जय राम जय जय राम जय जय राम गगन पंत नर्मदे हर नर्मदे हर. श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम 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 हा राम पुकारी हम ही दे सुंदर कांडाचा पाठ चालू आहे. श्री राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. चला नर्मदे हर. आता विसावा संपलेला आहे. सगळी मंडळी विसाव्याला थांबलेलो आम्ही. आणि बाबा ती पुढं नगरी आहे ती कुठली नगरी. महेश्वर म्हणतात त्याला आता महेश्वर. हा पण हे त्याला खरं महिष्मती ही महेशमती ही ओरिजिनल नगरी. हे बाबा भाऊ हे बघा समोर आलेली आहे. पुढं आता क्लिअर दिसेल ती आपण पाहूया तुम्हाला दाखवूया. महेशमती आता सध्या त्याचं नाव आहे महेश्वर. हे आपल्याला पुढे लागणार हो अहिल्याबाई होळकराची राजधानी. पुढे जाऊया आणि क्लिअर तुम्हाला त्या तटावर आहे. इथून झूम करून दाखवू. चला मला नर्मदे हर आणि उठा मंडळी नर्मदे हर. आणि आपल्याला जाता जाता महर्षी मांडव्य अन्नक्षेत्रावरती गुफा आहे आणि नर्मदा किनारे साहेबा किती सुंदर आहे. आणि पुढं आपल्याला एक छोटासा ब्रिज लागलेला ब्रिज आपल्याला ब्रिज क्रॉस करायचा आहे. खूप सुंदर असा ब्रिज आहे. चला पहिले येऊ ब्रिज होता वाटतं. हा का आलेला आहे ब्रिज. चला नर्मदे ये खरं जीवनभर. आता थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत माहेशमती म्हणजे महेश्वरीला. हो जागृती 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 उसे साधनी उसे साधनी उसे साजनी कवन बोलिले अंगनी कवन बोलिले अंगनी. गुरुजी सुबह से आपके डमरू की आवाज़ सुनी नहीं. महादेव जी आए नहीं. महादेव को लाइए. वाह 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 बहुत खूब. चलिए ये देखो यहाँ पर चाय पिलाई जाती है साथ में बिस्किट भी दिए जाते हैं. वाह वाह. परिक्रमा मार्ग पर ऐसे कुछ न कुछ घडते ही रहता है. घटतच असतं. चला चाय बिस्किट पिऊ मग पुढे निघू. चला तर मंडळी चाय पिऊन झालेला आहे आपलं. चाय प्रसादी झालेला आहे आणि चाय पिऊन आपण निघालेलो आहोत पुढे. तोपर्यंत हा वा 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 किती वृक्ष सुंदर आहे आणि माझी मैयेच्या किनाऱ्यावर आहे. आणि आता चला पुढे भेटूया. जसं जसं जवळ जाते तसं तसं माहेश्मती महेश्वरी खूप सुंदर दिसत आहे तटावर. पुढं जाऊन दाखवूया आणखीन. इथून बघूया कसं दिसतंय थोडंसं. हे एक तट आहे आणि हे महेश्मतीचं महेश्वरी. ओके पुढे जाऊन बघूया. तसं त्या तटावरून येता येता आपल्याला दिसलं. हो ही गोष्ट सांगायची विसरलो ना तुम्हाला. तो दिसतंय त्या साईडचा तट. हो बरं का काही महिन्यातून आपल्याला तिथून यायचं त्या तटावरून. आज या तटावर आहोत उद्या आपल्याला त्याच तटावरून तसं जायचं आहे. चला नर्मदे हर भेटूया पुढं. चला वा 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 श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि अशा प्रकारे माहेश्वर जवळ 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 येत आहे. महाराज तो जो शिवमंदिर आहे तो कुठला आहे. ते जालेश्वराचं शिवमंदिर. जालेश्वराचं शिवमंदिर आहे आणि तिकडं
ज्यांनी समस्त देवगणांना पकडलेलं असे रावण आणि रावणाला तिथं पकडून कितीतरी डांबून ठेवलेलं होतं. पण त्याच्या का अंगावरती ठेवलेलं, 11 दिवे लावले होते. का ठेवलेलं आणि काय होतं, काय दिवे लावले, कसं काय केलं, आपण त्या तटाला येऊ तेव्हा बोलू. तोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा. लांबच बघा काय नाहीतर बघा माहेश्वरी राहू दे. नगरी. मग आता काय, तिथं गेल्यावर सांगेन तुम्हाला. त्या तटावर आला तर त्या तटावर यायला आपल्याला जास्त नाही, 1-2च महिने लागणार आहेत त्या तटावर यायला. बरं का, नर्मदे नर्मदे हर. चला नर्मदे हर. कसली खडकं आहेत. आलेला आहे माहिष्मती. ते हे शिवलिंग. वा वा. चला आता रस्ता एकदम डेंजर आलेला आहे, आपल्याला खडकातून चालावं लागणार आहे. हे काठी फिरव धनंजय, काठी बघू पुढची. तुझं तू फिरव पुढची, फिरव. मग आणि फिरवली तशी फिरव, लक्ष होता माझा. हवा हे बघा रस्ता, ब्रिज बघ. हे खडकातून जायचं आपल्याला. चला, खूप सुंदर रस्ता आलेला आहे. क्या होगा धनंजय मला सांगतात नजर हाटी शेवपुरी बाटी. चला, काय रोड आहे खतरनाक. माहेश्वती नगरी आता आपण जवळून दाखवू शकतो आपण, म्हणजे फक्त बॅक साईड. चला हातून थोडा पुढे जाऊ, दाखवू येणार. आलेले आहे आपली माहेश्मती, महेश्वर अहिल्याबाई होळकर यांचा वाडा. वा, इथं त्यांचा सोन्याचा पाळणा आहे. किती सुंदर बघा. खूप मोठा पर्यटक स्थळ झालेलं आहे आता सध्या. बोटिंग वगैरे. हा तो शिवमंदिर आहे. एक आहे मंदिर, शिवमंदिर. संडेची गर्दी बघा माहेश्वर मध्ये. बेटा और साथ में जो है धनंजय के साथ में जालेश्वर शिवालय. महाराज जी. महाराज जी, आपका शुभ नेम, आपका नाम क्या है? विशाल पाटील, काळेश्वर शिवालय. हरिभक्त पारायण विशाल महाराज. नर्मदे हर. आपण आलेलो आहोत शालिवाहन आणि आपला आश्रम थेट माहेश्वरच्या समोर आहे. काही काळजी नका करू, संध्याकाळचं व्ह्यू काहीतरी दाखवीन. चला नर्मदे हर आश्रमात आलेलो आहोत. जरा जागा वागा बघू, नंतर बाहेर निघू स्नानाला. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण आलेलो स्नानाला आणि आमचे गुरुजी मंडळी जप ध्यान करत असताना. पकड़ना मत. हाँ, 50 ये करो. पहिले म्हणून दाखव. श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि अशा प्रकारे आज आपण पोचलेलो आहोत शालिवाहनच्या तटावर आणि थेट त्याच्या समोरच आपलं माहेश्वर म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचा वाडा समोरच आहे. तिथं भरपूर त्यांचं काही नाही इतिहास आहे. तो इतिहास आपण मात्र तिथून येताना पाहणार आहोत. पण त्यापूर्वी त्या किल्ल्याची लाइटिंग असते. लाइटिंग म्हणजे त्याला काय बोलतो? लाइटिंग शो. अरे आपल्याला नाही. हां, त्या किल्ल्याची लाइटिंग शो आहे. ती लाईट शो आपण पाहूया. मस्त लाइटिंग शो आहे आणि तटावर खूप काही मस्त एकदम उपक्रम त्यांनी केलेले आहेत. बघा किल्ला, हा किल्ला दिवसा बाहेर तुम्हाला सगळं काळा दिसेल. दगड असतो ना काळा.
वा, नाही तर काहीतरी ऑर्केस्ट्रा टाईप मध्ये चालू आहे, म्हणजे नर्मदा मैयाचीच गाणी चालू आहेत. भारी वाटतं ना किल्ला हा. तरी कॅमेऱ्यामध्ये जायचं दिसत त्याच्यावरती बघ पुन्हा दिवा लावले त्या त्याच्यावरती काय या साईडला ते ना. हा हा हा, हे संपूर्ण दिवे लावलेले, दिवे दिवे मोठे मोठे दिवे, खूप सुंदर. सगळ्या घाटावर दिवे दिवे लावलेले असतात या. हे बघा सुंदर दिवे, सर्व सुंदर असा घाट सजवलेला आहे. मला हे लईच आवडलं बाबा. ही लाइटिंग आहे, लाइटिंग मंडळी, ही सर्व लाइटिंग आहे दिवसा. सकाळच्या वेळेत बघा, हा सकाळी तुम्हाला दाखवणार. मगाशी दुपारी दाखवल्या ऑलरेडी, ते बघा आणि आताचं बघा. ही संपूर्ण लाइटिंग आहे. वा, कसं आहे महाराज, खरंच खूप सुंदर दिसतं, खरंच खूप सुंदर. मी तटावर आलोय, एवढी थंडी वाजते, पण तुमच्यासाठी तटावर आलोय. एवढी थंडी आहे खूप. महाराज थंडी काय बोलते, मस्त एकदम. पण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मला सुद्धा बघायचं होतं ही लाइटिंग. बाबा बोलले का संध्याकाळी लाइटिंग होते रात्री, रात्री तुम्ही जेवण भोजन करा आणि मग तटावर जा. एवढं सुंदर दृश्य आहे तटावरचं, खरंच खरंच खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे नयनदीप सोहळा, नयनरम्य, डोळ्याचे पारणे फेडणारा दृश्य, अशा प्रकारे हा सोहळा आहे. आणि चला आता आजच्या दिवसाची व्हिडिओ मी आता इथंच एंड करतोय. तुम्हाला इथं शुभरात्री, नर्मदे हर. उद्या भेटूया. चला बोला एकदा सर्वांनी, एकदा नर्मदे हर. जटाशंकरे हर.